नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 मागील वर्षी झालेले पेपर, पद अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी पोषण आहारावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? मध्यान्ह भोजन कार्यक्रम कधी सुरू झाला आहे? तर मध्यान्ह भोजन कार्यक्रम 15 ऑगस्ट 1995 ला सुरू झाला आहे. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, भारतात सर्वप्रथम 1925 मध्ये कोणत्या महानगरपालिकेने मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू केला होता? तर भारतात सर्वप्रथम 1925 मध्ये मद्रास महानगरपालिकेने मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू केला होता. मद्रासला आता काय म्हटले जाते? चेन्नई. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे नाव बदलून पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना असे कधी ठेवण्यात आले? तर बघा, मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे नाव बदलून पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना असे सप्टेंबर 2021 ला करण्यात आले. ऑप्शन 3 बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 आहे, कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ होतो? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे काय? मध्यान्ह पोषण कार्यक्रम. तर ते 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना. क्वेश्चन नंबर 5 आहे, मध्यान्ह भोजन कार्यक्रमात सुरुवातीला कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना मोफत भोजन मिळत असे? तर त्याचा आन्सर आहे 1ली ते 5वी. मध्यान्ह भोजन कार्यक्रमातील सुरुवातीला इयत्ता 1ली ते 5वी विद्यार्थ्यांना मोफत भोजन मिळत असे. क्वेश्चन नंबर 6 आहे, मध्यान्ह भोजन कार्यक्रमात इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश कधी करण्यात आला? तर मध्यान्ह भोजन कार्यक्रमात इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश सन 2008 मध्ये करण्यात आला. क्वेश्चन नंबर 7 आहे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती कॅलरी भोजन दिले जाते? तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक 450 कॅलरी, किती? 450 कॅलरी भोजन दिले जाते. क्वेश्चन नंबर 8 आहे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती कॅलरी भोजन दिले जाते? तर इथं काय विचारलं? उच्च प्राथमिक. तर उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 700 कॅलरी भोजन दिले जाते. आणि फक्त प्राथमिक जर विचारलं तर त्याचा आन्सर आहे 450 आणि उच्च प्राथमिक विचारलं तर 700. क्वेश्चन नंबर 9 आहे, एक मिनिट. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती ग्राम प्रथिने दिले जातात? तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक 12 ग्राम प्रथिने दिले जातात. क्वेश्चन नंबर 10 आहे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती ग्राम प्रथिने दिली जातात? तर उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 20 ग्रॅम आणि फक्त प्राथमिक विचारलं तर 12 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक म्हटलं तर 20 ग्रॅम. क्वेश्चन नंबर 11 आहे, मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा उद्देश प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. बरोबर. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे हे सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 12, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशासाठी आहे? तर बघा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना अनुसूचित क्षेत्रातील कमी वजनाची बालके यांच्यासाठी पण आहे, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर माता यांच्यासाठी सुद्धा आहे आणि अनुसूचित क्षेत्रातील स्तनदा माता यांच्यासाठी सुद्धा आहे. म्हणून काय? ऑप्शन वरील सर्व. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना कधी सुरू झाली? तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल
कलाम अमृत आहार योजना 1 डिसेंबर 2015 ला सुरू झाली आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय? अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. आज माझा लिहायचा पेन थोडा वर्क नाही करत आहे, तो कर्सर गायब झालाय. बघतो मी काय त्याचं. तर बघा, क्वेश्चन नंबर 14 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी गरोदर माता, स्तनदा माता आणि 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, हे सर्व म्हणजे वरील सर्व. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये टेलिग्रामची ग्रुप लिंक दिली आहे, तर टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. क्वेश्चन नंबर 15 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेमार्फत स्तनदा मातेस बाळपणानंतर किती महिन्यापर्यंत सदस्य योजनेचा लाभ दिला जातो? तर याचा आन्सर आहे 6. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत स्तनदा मातेस बाळपणानंतर 6 महिन्यापर्यंत सदर योजनेचा लाभ दिला जातो. क्वेश्चन नंबर 16 आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सध्या किती जिल्ह्यात राबवली जाते? त्याचा आन्सर आहे 16. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सध्या 16 जिल्ह्यात राबवली जाते. क्वेश्चन नंबर 17 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना किती एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत राबवण्यात येते? तर याचा आन्सर आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना एकूण 111 एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येते. क्वेश्चन नंबर 18 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातेस महिन्यातून किती दिवस चौरस आहार दिला जातो? तर याचा आन्सर आहे 25. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातेस महिन्यातून 25 दिवस चौरस आहार दिला जातो. क्वेश्चन नंबर 19 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत 7 महिने ते 6 वर्ष वयाच्या बालकांना काय देतात? तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत 7 महिने ते 6 वर्ष वयाच्या बालकांना मांसाहारी मुलाकरिता प्रत्येकी 1 अंड देतात, तर शाकाहारी मुलाकरिता प्रत्येकी 2 केळी. तर याचा ऑप्शन आहे वरील दोन्ही. क्वेश्चन नंबर 20 आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आहे कुपोषण निर्मूलन, स्त्रियांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, तसेच अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे, म्हणजे वरील सर्व. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ICDS एक्झाम बद्दल सर्व महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.